श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 6 जूनला शनी जयंती आहे, अमावस्या आहे. तर शनी जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि या शनी जयंतीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे, ही अतिशय महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर 6 जूनला आहे गुरुवार, अमावस्या. प्रारंभ बघा 5 जूनला संध्याकाळी 7:56 सुरुवात होणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही 6 जूनला संध्याकाळी 6:08 होणार आहे. म्हणजे अमावस्या आपण 6 तारखेला साजरी करणार आहोत. तर या दिवशी शनेश्वर जयंती म्हणजे शनी जयंती सुद्धा आहे. तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि आपल्या कुंडलीत जर शनिदोष असेल तर तुम्हाला माहिती आहे की शनीची 7.5 आपल्या कुंडलीमध्ये जर चालू असेल तर आपल्याला खूप अडचणी, संकटे, दुःखांना सामोरं जावं लागतं. तर त्याच्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी जे कोणी त्यांची उपासना करतो, त्यांच्या नियमाचे पालन करतो, काही गोष्टींची काळजी घेतली जाते. त्या जर चुका आपण केल्या नाहीत, व्यवस्थित आपण नियमानुसार व्रत केलं तर शनिदेवाची कृपा आपल्यावर राहते आणि सौभाग्य प्राप्तीसाठी हे जे व्रत आहे ते केलं जातं. आज मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल. तर शनी जयंती हा दिवस बघा शनिदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. ज्या लोकांवर शनीची 7.5 आहे त्यांनी तर न चुकता न विसरता 6 जूनच्या दिवशी शनी जयंतीचे व्रत करा. काही नियम पाळा आणि काही गोष्टींची काळजी घ्या. असं म्हटलं जातं की शनिदेवाचं व्रत केल्यामुळे मोठ्यात मोठं आपल्यावर जे काही संकट आलेलं असतं, आपले नशिबामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, काही अडचणी आपल्या नशिबामध्ये येणार असतील तर त्या टळून जातात. त्यामुळे तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे. आणि या दिवशी अमावस्या असते. तर या दिवशी अगदी छोटेसे काही उपाय करून तुम्हाला या दिवसाचा फायदा करून घेता येईल. उपाय म्हणा किंवा तुम्ही तोटके म्हणू शकता. हे जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. त्या दिवशी तुम्हाला शिक्क्यांचा म्हणजे जे आपले कॉईन असतात ते 4 कॉईन तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी जयंतीचं व्रत तुम्हाला कसं करायचं आहे. ही अमावस्या तुम्हाला कशी साजरी करायची आहे. तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. प्रत्येक शुभ दिवशी जमल्यास रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. रोज जमत नसेल तर तुम्हाला कमीत कमी जे काही शुभ दिवस असतात, अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, गुढीपाडवा, संक्रांतीचे सण, जे कुठले सण असतात तर त्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला शनिदेवाच्या मूर्तीवर तेल, फुलांची माळ, प्रसाद अर्पण करायचा आहे. आणि शनिदेवाच्या चरणी तुम्हाला काळे उडीद, काळे तीळ अर्पण करायचं आहे. यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि बघा शनिदेवाचे जिथे मंदिर असते किंवा तुम्हाला रुईच्या झाडाच्या पानांची माळ मिळते ती सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे. या दिवशी अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. या दिवशी तुम्हाला गरजूंना, गरिबांना दान करायचं आहे. तुम्हाला जे शक्य असेल ते अन्नदान, वस्त्रदान काहीही तुम्ही देऊ शकता, पण या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. आता बघा शनी जयंतीचं असं व्रत केल्यामुळे तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत. तर शनी जयंतीला असं व्रत केल्यामुळे तुम्हाला शत्रूंवर विजय प्राप्त होतो. म्हणजे बघा तुम्हाला माहिती नाही, तुम्ही सगळ्यांशीच आपण व्यवस्थित बोलतो, पण कोण आपल्याशी कोणत्या हेतूने बोलत असेल हे आपण कधीही सांगू शकत नाही. त्यामुळे जे आपले वाईट चिंततात त्यांना आपण शत्रू म्हणू शकतो. तर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जे काही वाईट विचार आहेत त्यांचा आपल्यावर परिणाम व्हायला नको, कारण आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यामुळे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी अशा प्रकारे व्रत करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शनिदेवाचं व्रत केल्यामुळे आपल्या आसपास कुठलीही हानिकारक, नकारात्मक, वाईट शक्ती जी आहे ती फिरकत नाही. कोणाच्याही वाईट नजरेचा, वाईट दृष्टीचा आपल्यावर परिणाम होत नाही.
त्यामुळे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. यासोबतच अडथळे, अडचणी यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कर्जापासून मुक्ती पाहिजे असेल, तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक काही अडचण आहेत, तुमचे पैसे कुठे अडकलेले आहेत, पैशाच्या बाबतीत ज्या काही तुम्हाला समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे व्रत करायचं आहे, जेणेकरून सगळ्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील. आता बघा, या दिवशी उपाय काय करायचा आहे. आपल्या सगळ्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. 4 शिक्क्यांचा तो तुम्हाला उपाय करायचा आहे. आता त्यासाठी तुम्हाला 4 सिक्के लागणार आहेत, तर ते सुद्धा एकाच प्रकारचे पाहिजे. म्हणजे तुम्ही 4 1 रुपयाची तर 1 रुपयाचेच नाणे घ्यायचे आहेत. 5 रुपयाचे नाणे घेणार असाल तर तुम्ही 4 5 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे. असं नाही आहे की 1 रुपयाचा, दुसरा 2 रुपयाचा, तिसरा 5 रुपयाचा, चौथा 10 रुपयाचा, तसं काही चालणार नाही. जे तुम्ही 4 सिक्के घेणार आहात तर ते सेम असले पाहिजे. तर ते तुम्हाला 4 शिक्के लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला काळे तीळ आणि अखंड काळी उडीद डाळ घ्यायची आहे, तर ती तुम्हाला लागणार आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका काळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. समजा 5 रुपयाचे सिक्के घेतले तर 5 रुपयाचे 4 शिक्के, थोडीशी काळी, एक घासभर तुम्हाला उडीद डाळ आणि काळे तीळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहे. आणि हो, यासोबतच तुम्हाला त्यामध्ये एक लोखंडी खिळा टाकायचा आहे. आपण जो खिळा भिंतीमध्ये ठोकतो तर तसा लोखंडी खिळा घ्यायचा आहे. शनी महाराजांना लोखंड अर्पण केलं जातं, त्यामुळे एक लोखंडाचा खिळा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे. आणि बघा, या सगळ्याची तुम्हाला पुरचुंडी करायची आहे. काळ्या धाग्यानेच ती पुरचुंडी बांधायची आहे. आणि शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही पण हा उपाय करायचा आहे. स्त्री पुरुष कोणीही करू शकता. तर ती पुरचुंडी हातामध्ये धरून तुम्हाला देवाच्या समोर बसून मंत्र म्हणायचा आहे. हातामध्ये धरून तुम्हाला जो मंत्र देते तो मंत्र तुम्हाला 11 वेळेस, 21 वेळेस, जेवढा जास्त वेळेस तुम्हाला शक्य आहे तर तेवढ्या वेळेस तुम्हाला ते म्हणायचं आहे. पण कमीत कमी 11 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जवळपास जिथे कुठे शनी मंदिर असेल तर तिथे तुम्हाला ती पुरचुंडी घेऊन जायची आहे. तुम्हाला तिथे 2 मिनिटे ती तिथे ठेवायची आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. समजा शनी मंदिर नसेल तर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊ शकता. तर तिथे जाऊन तुम्हाला पुरचुंडी ठेवायची आहे. तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर दिवा लावताना तुम्हाला वात ईशान्य दिशेला करायची आहे. ईशान्य दिशेला वात येईल असं तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ही पुरचुंडी जी आहे तिला नमस्कार करून जे काही तुमचे संकट वगैरे आहे ते तुम्हाला मनामध्ये शनिदेवांना बोलून दाखवायचे आहे. अशी संकट दूर होऊ द्या, मनापासून जे काही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्हाला त्यानंतर संध्याकाळी वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा खड्डा करून त्यामध्ये ही जी आपण पुरचुंडी बनवली आहे तर ती ठेवून द्यायची आहे. म्हणजे छोटासा खड्डा तुम्ही करा, त्यामध्ये तुम्हाला ही टाकायची आहे. तर असा हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला या दिवशी जमेल तितका जास्तीत जास्त वेळ जप करायचा आहे. तर बघा, शनी जयंतीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. शनी महाराजांची जर आपल्यावर अखंड कृपा असेल ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं भय राहत नाही, भीती राहत नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची संकटे, अडचणी ज्या आहेत त्या आपल्यावर येत नाही. त्यामुळे नक्की तुम्ही लक्षात ठेवा, या काही गोष्टी आहेत त्याचं पालन तुम्ही नक्की करा. शनी जयंती साजरी करा. आणि या दिवशी बघा, अमावस्यासुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे की अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते मनापासून केले तर आपल्याला त्याचा भरपूर लाभ होतो. त्यामुळे शनी जयंतीसुद्धा आहे, अमावस्यासुद्धा आहे. त्यामुळे न चुकता, न विसरता, न कंटाळा करता सांगितलेले उपाय करा. सांगितल्याप्रमाणे या गोष्टी करा. यासोबतच तुम्हाला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत तर या दिवशी मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही, कोणालाही त्रास द्यायचा नाही, कोणाचीही फसवणूक होईल असं करायचं नाही. नाहीतर एका साईडला सेवा करतोय, उपाय करतोय आणि दुसऱ्या साईडला असं कोणाशी वाईट वागतोय तर त्याचा काही अर्थ राहत नाही. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की काळजी घ्या. मांसाहार, मद्यपान या गोष्टी तशा शुभ दिवशी टाळल्या गेल्याच पाहिजेत.